प्रथम नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंचे रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत करतो. आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण असं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने केलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या GRनुसार जिल्ह्यामध्ये 495 शिक्षकांची नियुक्ती या जिल्हा परिषदेने केलेली आहे. आणि या शिक्षकांना नियुक्ती केल्यानंतर काही महिने काम केल्यानंतर तो GR रद्द करण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि तो 10 फेब्रुवारी 2025ला कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा शासन निर्णय झालेला आहे. मुळात पत्रकार परिषद घेण्यामागे हेतू असा आहे की रत्नागिरी जिल्हा हा कायम जे बदल्यांचं प्रमाण आहे ते बदल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. मागच्या वर्षी या जिल्ह्याने 750 शिक्षकांच्या जिल्हा परिषदेने बदल्या केल्यानंतर या जिल्हा परिषदेने स्थानिक शिक्षकांच्या माध्यमातून स्थानिक शिक्षक D.Ed. B.Ed. झालेले होतेच, त्याचबरोबर जे ग्रॅज्युएट झालेले शिक्षक होते त्यांच्या साहाय्यानं या प्रशासनानं शिक्षण विभागाला सावरलं होतं. आणि त्यामुळे इथला जो शिक्षण विभाग आहे तो यशस्वी झाला होता. स्थानिकांनी साथ दिली नसती तर कदाचित इथल्या शाळा बंद पडल्या असत्या अशी एकंदरीत परिस्थिती होती. त्यानंतर भरती प्रक्रिया पोर्टलची झाली. भरती प्रक्रिया झाल्यानंतर त्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलं. कार्यमुक्त झाल्यानंतर जे पोर्टलचे शिक्षक आले होते, आल्यानंतर जे नियमित शिक्षक होते त्यातल्या 350 शिक्षकांच्या पुन्हा जिल्हा प्रशासनानं बदल्या केल्या. त्या बदल्यांची मंजुरी ही राज्य शासनानं दिलेली असल्यामुळे जिल्हा परिषदेने त्या शिक्षकांना सोडलं होतं. सोडल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती झाली की ज्या शाळांमध्ये पट चांगला असून देखील जे शिक्षक गेल्यामुळे पुन्हा त्या शाळा, काही शाळा 0 शिक्षकी झाल्या, तर काही शाळा या 1 शिक्षकी झाल्या, तर काही ठिकाणी कामगिरीवरती बऱ्याच ठिकाणी शिक्षक पाठवून आजही शाळा चालवल्या जात आहेत. अशी परिस्थिती असताना या जिल्ह्यामध्ये वारंवार स्थानिक D.Ed. B.Ed. धारकांनी जो शासनाने केलेला निर्णय होता त्या शासनाच्या निर्णयानुसार भरती करावी अशी मागणी केल्यानंतर इथली कंत्राटी शिक्षक भरती बंद झाली. या जिल्ह्यामध्ये वारंवार होत असलेलं जिल्हा बदलीचं प्रमाण आणि या ठिकाणी असलेल्या शाळांची एकंदरीत जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती यांचं जर एकंदरीत अभ्यास केला तर डोंगर कपारीमध्ये शाळा आहेत. काही शाळांचा पट कमी झाला आहे, पण कमी पटाच्या शाळांमध्ये अनेक वर्षापासून 1 शिक्षक दिला जातो. काही शाळांमध्ये तर अनेक वर्ष शिक्षक नाही, 0 शिक्षक आहे. कुठूनही शिक्षक काही दिवसापुरता त्या ठिकाणी पाठवला जातो आहे. 15 दिवस पाठवला जातो आहे, 8 दिवस पाठवला जातो आहे आणि अशा पद्धतीनं फक्त शाळा चालवण्याचं काम केलं जातं आहे. ही कुठेतरी परिस्थिती थांबवायची असेल तर जे कंत्राटी शिक्षक या जिल्ह्यामध्ये नियुक्त केलेले आहेत त्या कंत्राटी शिक्षकांना या जिल्हा प्रशासनाने त्यांची सेवा कोणत्याही प्रकारे समाप्त न करता येणाऱ्या अधिवेशनामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला स्थानिक शिक्षक मिळाला पाहिजे म्हणून तो विषय उन्हाळी अधिवेशनामध्ये मांडला गेला पाहिजे आणि यात स्थानिक शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सर्व पत्रकार बंधूंच्या या जिल्ह्याचं स्पेसिफिक काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. राज्यामध्ये जे निर्णय होता ते राज्यामध्ये घेतलेले निर्णय हे कोकणामध्ये बऱ्याच अंशी बारगळले जातात. त्याचं कारण असं आहे की इथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इथली भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्या कारणामुळे त्याचा परिणाम सगळ्या गोष्टींवर घडतो आहे, मग ते शिक्षण असू दे किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे. त्यामुळे या जिल्ह्याला स्वतंत्र निकष लावून स्वतंत्र स्थानिक भरती करावी आणि इथल्या शाळा सगळ्या चालू राहायला पाहिजेत. इथल्या गरीब मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. चांगल्या शिक्षणाबरोबर इथल्या शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी शासनानं स्वतंत्र विचार करून या कोकण भूमीला न्याय द्यावा अशी आमची या पत्रकार परिषदेतून शासनाकडे मागणी आहे.